ज्यांची गाणी आहेत, ज्यांना द्यायची आहेत गाणी आधी, त्यांनी प्लीज स्टेज जवळ या. ज्यांचं डान्स आहेत त्यांनी ती गाणी अगोदर असली तर मग वेळ जाणार नाही आपला. आणि कार्यक्रमाची एक साधारण संकल्पना तुम्हाला सांगते किंवा एक ऑर्डर सांगते. पहिले तर म्हणजे काही रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम होईल, ज्याच्यामध्ये डान्स असतील आणि गाणी असतील. खूपच सुंदर. तुझं वय सांग. 6. वाव. आणि हे गाणं कोणी चूज केलं? बाबांनी चूज केलं की तू चूज केलं? बाबांनी. खूपच सुंदर, खूपच छान डान्स केला आहे. हो, तुझं नाव सांग. मस्त, खूपच सुंदर. परत एकदा टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी, छोट्यांसाठी. संपदा आजीकडनं 200 रुपये गिफ्ट आला आहे, ते बाबांकडे जाईल. सध्या मी माझ्या खिशात ठेवते. आपण तिला अँकरिंग करायचंय, पण बोलायला लागली की आपण तिच्याकडे माईक देऊया. ठीक आहे, पुढचा परफॉर्मन्स बघूयात आपण. खूप छान सुरुवात झाली आहे गणपती बाप्पाच्या नावाने. पुढचा परफॉर्मन्स आहे ओवी संतोष भिंगारडे. ओवी संतोष भिंगारडे. ओवी येते तोपर्यंत आपण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि आपण त्यांना मुर्शीची गान सम्राज्ञी असं म्हणू शकतो अशा स्वरा कैलाश भिंगारडे यांना मी स्टेजवर बोलवते. त्या आपल्या छान गोड गळ्यानी इतकं सुंदर गाणं म्हणतात की दरवर्षी मला असं वाटतं की असे कार्यक्रम कायम होत राहावेत आणि त्यांचं गाणं कायम ऐकायला मिळावं. त्यामुळे स्वरा भिंगारडे यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
असं नको बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज गातोय असाच दिसते मी भारी जाणू सरा मी खास नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरणीशी चाल गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी राजा तो माझा कार गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी राजा तो माझा कार मराठमोळी थोडीशी जागी होई स्वागतीचा भारी बाईक पाहिजे नखरे वाली मराठमोळी थोडीशी जागी होई स्वागतीचा भारी बाईक पाहिजे नखरे वाली मस्त मस्त खूपच छान खूप सुंदर डान्समुळे माहिती असतात नाहीतर ही गाणी आपण कधी टी व्हीवरती पाहत नाही पण खूप सुंदर परफॉर्मन्स झाला. आता नेक्स्ट परफॉर्मन्स जसं मी स्वतः आतुरतेने वाट पाहते आहे तर स्वरा मिंगारडे यांचं आपण स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.
भिंगाडे यांच्याकडनं पूर्ण इस्टेट नावावर. खूपच सुंदर गाणं होतं. अगदी मला तिच्या प्रत्येक वाक्यामधनं भाई आठवत होता. की एक एक वाक्य गाण्यातलं असं चूज करून अगदी नजरेसमोर ठेवून गायले आहे. त्यामुळे भाईसाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ देत. तर आता खूपच एक छान त्याला एक मोड आलेला आहे. इतकं सुंदर गाणं ऐकल्यानंतर आता एक आपण मराठमोळं गाणं ऐकायला इंटरेस्टेड आहात का सगळेजण? तर आता एक मराठमोळं गाणं घेऊन मराठमोळी मिरची आलेली आहे, आरोही जवंजाळ. तिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. No luck, my liberty.
पाहिजे नाही का, असा आपल्या लावणीचा आणि मराठमोळ्या गाण्यांचा तडका मिळाल्याशिवाय एखाद्या कार्यक्रमाची शोभाच वाढत नाही. तर खूपच सुंदर डान्स केला. पुढचा परफॉर्मन्स साठी मी ओवी आणि हर्षदा यांना बोलवते. खूपच छान सुंदर एकदम झालंय. आता आपण एक छोटीशी कविता ऐकूया. नंदा लाड यांना बोलवते. त्यांच्यातर्फे हा जो गोंधळ झाला त्याच्यामध्ये देवीला बऱ्याच जण साडीची ओटी भरतात. तर जितक्या माहेरवाशिणी आलेल्या आहेत भिंगारडे कुटुंबातल्या त्या सर्वांना या कार्यक्रमानंतर आपण एक साडी आणि खण आणि नारळ याची आपण भेट देणार आहोत. त्यामुळे कोणीही घरी जाऊ नका साडी घेतल्याशिवाय, कारण हा प्रसाद आहे देवीचा, तो स्वीकारल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि ताईला मी सांगितलेलं आहे की ती फक्त गोंधळ टू गोंधळ येत असते, तर तिने प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपल्या सहभागी व्हावं आणि आपल्याला कायम भेटत राहावं, तर ती ऐकलेली आहे हे की नाही. तर आता एक छान कविता ऐकूया नंदा लाड यांच्याकडनं. जोरदार टाळ्या. थँक्यू. कालपासून आपण गोंधळाचं नियोजन बघतोय. इतकं सुंदर शिस्तबद्ध नियोजन सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असतं का? आता नुकताच माघी गणपती होऊन गेले. माघी गणपतीचं एवढं नाही, पण भाद्रपदातले जेव्हा गणपती येतात तर सगळेजण सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करत असतात. पण त्या
त्या बाप्पाला काय वाटतं हे कोणी लक्षात घेतं का? तर ही मला सुचलेली कविता, कवितेचं नाव आहे बाप्पा. स्वप्नात माझ्या एकदा बाप्पा आला, स्वप्नात माझ्या एकदा बाप्पा आला, चल जरा फिरून येऊ म्हणाला. स्वप्नात माझ्या एकदा बाप्पा आला, चल जरा फिरून येऊ म्हणाला. कंटाळा आलाय फार एका जागी बसून, कंटाळा आलाय फार एका जागी बसून, मोठ्या मोठ्या आवाजातली गाणी ऐकून. रागावली होती स्वारी थोडीशी, रागावली होती स्वारी थोडीशी, बसली होती कोपऱ्यात रुसून जराशी. मीही मग बघितलं लढीवाळ हसून, मीही मग बघितलं लढीवाळ हसून, तुझीच तर सेवा करतात ना रे रात्रंदिवस बसून, तुझीच तर सेवा करतात ना रे रात्रंदिवस बसून. कृतक कोपाने बघत बाप्पा म्हणाला, कृतक कोपाने बघत बाप्पा म्हणाला, मी काय असा धिंगाणा करायला सांगितला? मी आलो तेव्हाची गोष्टच होती वेगळी. म्हणजे लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव साजरा केला तेव्हा, मी आलो तेव्हाची गोष्टच होती वेगळी, एकजुटीने राहत होती माणसं इथे सगळी. आता यायचं म्हणजे खरंच जीवावर येतं, आता यायचं म्हणजे खरंच जीवावर येतो, कधी एकदा जातो घरी असं वाटून जातं. मी म्हटलं बाप्पा तू तर बुद्धीची देवता, मी म्हटलं बाप्पा तू तर बुद्धीची देवता, वाढ जरा थोडी थोडी सर्वांना येता जाता. मी देतोय ग सर्वांना सारखी, मी देतोय ग सर्वांना सारखी, बाप्पा म्हणाला. मी देतोय ग सर्वांना सारखी, ती घ्यायला पण लागतो खरा पारखी. कराल जेव्हा उपयोग तिचा सगळ्यांसाठी, कराल जेव्हा उपयोग तिचा सगळ्यांसाठी, योग्य दिशा मिळेल ती सर्वांसाठी. दुसऱ्याचा विचार जेव्हा प्रथम कराल, दुसऱ्याचा विचार जेव्हा प्रथम कराल, समाजाला एकत्रित पुढे घेऊन जाल. वाट बघतोय मी त्या दिवसाची, वाट बघतोय मी त्या दिवसाची, इच्छापूर्ती होईल जेव्हा सर्व जनमानसाची, इच्छापूर्ती होईल जेव्हा सर्व जनमानसाची. थँक्यू. माझी ताई कविता पण करते हे मला पहिल्यांदा कळलं, ते मी आपल्याला पण पहिल्यांदाच कळलं असेल, त्याच्यामुळे करेक्ट करेक्ट करेक्ट. खूपच सुंदर कविता रचली आहे आणि छान वाटलं एकदम. म्हणजे बाप्पाला आता गणपती बाप्पाला आपण हक्काने दरवर्षी घरात बोलवत असतो आणि तो असा कोणी परका नाहीये. आणि कवितेत सुद्धा आपल्याला तेच जाणवतं की तो काही परका किंवा असा देव म्हटल्यानंतर असं एकदम लांबचा कोणी नाहीये, आपलाच आहे, घरातला आहे. आणि तसंच त्या कवितेमधनं प्रतीत झालंय. पुढचा पण परफॉर्मन्स बघूया. असं छान बॉलिवूडचा. आणि आता तुम्ही हे रिसेंटली सगळं गाणं ऐकलं असेल किंवा तुमच्या मुलांना पण पाहिलं असेल की हे काय ऐकता आहेत, काही कळत नाहीये. तर कोणी लक्ष देऊ नका, म्हणजे कोणी हे करू नका, टेन्शन घेऊ नका. आता ते गाणं काय आहे ते आपल्याला सांगणार आहे. तर शौर्य विजय भिंगारडे यांना मी बोलवते. खूप जोरात टाळ्या वाजवा, कारण खूप सुंदर गाणं आहे, सध्याचं ट्रेंडिंग आहे, त्याच्यामुळे तेवढ्याच टाळ्या वाजल्या पाहिजेत. عندي خوش فصوة يا اخي توز توز والله خوش رقصة يا اخي توز توز عندي خوش فصوة يا اخي توز توز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها صبوحة خطبها نصيب من يدك جنة بتعطيها كف وهز شكلك هير خليك شديد عطي رقصة بفريسة زيد عليها شوي عندي بيزة كل الاختيار اللي نعرفه صيدة سويلي وقت رهيبة
فصلة يا أخي توز توز والله خوش رقصة توز توز عندي خوش فصلة يا أخي توز توز والله خوش رقصة يا أخي توز توز عندي خوش فصلة يا أخي توز توز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب سمع صبوحة خطبها نصير من يدك جنة بتعطيها كف وهز شكلك هين خليك شبيه عطي رقصة بفريسة زيد عليها شوي عندي بيزة الكتار اللي نعرفها صيدة سويلي وقفة رهيبة هيا نسوي رقصة بياض جيب لي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة تانية رقصة المطرب ولا سنة ديوان يا أخي توز عندي خوش فصلة يا أخي توز توز والله خوش رقصة يا أخي توز توز عندي خوش فصلة يا أخي توز توز والله خوش رقصة حلو حلو زين مكانه حلو ديكوريشن ماله حلو سوي رقصة المارشميلو ربعنا هالفوق كله كامل كلو رفيجك مالك جدفة كان يهزها هزة ونظامه والليل مش في عبودي يا ولد खूप मस्त खूप छान खूप छान याच्या पुढचा परफॉर्मन्स आहे राधा निवाळकर तर या छोटीचं आपण छान स्वागत करूया. लाव की कडक नाही तुझं वय सांग. राधा तू किती वर्षांची आहे? 5 वर्षाची. अरे वा थँक्यू. खूप छान परफॉर्मन्स आहे. त्याच्यामुळे टाळ्या पण तेवढ्याच वाजल्या पाहिजे कारण हा सगळा महिलांचा ग्रुप आहे.
निसर्ग राजा झुक गाडीत बसा नाही करताव बघाव मज्जा खिडकी वा 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 खूपच छान 56 30 32 45 57 सरकार गेला की नाही छान एकदम उत्साही आणि इतकं छान एनर्जेटिक होता खूप टाळ्या पुढचा परफॉर्मन्स आहे हवा में झोंके आज मौसमों से जूझ गए गुलों की शोखियाँ जो घबरे आगे जूझ गए बदल रही है रोज जिंदगी की चाल जरा इसी कहानी क्यों न मैं भी दिल का हाल जरा सवार लूं सवार लूं सवार लूं झलका झलका रे बरसी का पानी झलका झलका रे ओ आँख नवानी झलका झलका रे बरसी का पानी झलका झलका रे ओ आँख नवानी मैया बोले जाना नहीं भैया को भी माना नहीं बाबू बोले बस एक दिन कर दो झलका आने लगे धुंधली रिटेर की चली मैं तो पार चली रिटेर की चली मैं तो पार चली पार वाले पर लेके नार चले मोहनाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुतत गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुतत गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख आहे स्वामी कष्टात फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टात फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ 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 क्षणोक्षणी सोबत स्वामी खरं खोटं दाखती स्वामी नाव फुली घेत विपाठी जखमा माझं भरती साठी स्वप्न होतं स्वप्न माझं भलं होतं संपलं होतं सोबत माझ्या भलं होतं अंधारात दिसली मला एक वाट पायी चाललो पायी पच्ची अक्कलपट डोळ्यामध्ये पाणी पाय अनवाणी श्री स्वामी नाम होतं ज्यानी दुनिया होती शानी तुडवलं पायानी देव माझ्यासोबत होते नेहमी आई वाणी स्वामी गुरु माऊली प्रेमानाची सावली परिस्थिती बदलून दुनिया मला चावली साधा तुझी माऊली वाट मला धावली सर्व काही सोडून आलो तुमच्या पाऊली उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख आहे स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अंधारात हरली वाट, पाय मुकाटान काट. अंधारात हरली वाट, पाय मुकाटान काट. स्वामी नाम घेता ओटी, सर्व दूर लख प्रकाश. स्वामी नाम घेता ओटी, सर्व दूर लख प्रकाश. या कुळलेल्या जीवाचा प्राण समर्थ, जीव जिंकण्याचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ. भिवू नको आहे पाठी माझे स्वामी समर्थ. एक मायान बापा श्री स्वामी समर्थ. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टाचे फळ हे स्वामी, वेदनेचा अंदाज स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टाचे फळ हे स्वामी, वेदनेचा अंदाज स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी
डान्स करण्यासाठी. आता बक्षीस यायला लागल्यावर आम्ही पण करतो म्हणतात. तर इतके सुंदर परफॉर्मन्सेस होत आहेत. या सगळ्या परफॉर्मन्सेसना प्रत्येकी 100 रुपये भेट रत्नकांत भिंगारडे यांच्याकडनं येणार आहे. त्यामुळे टाळ्या होऊन जाऊ देत. या खूप सुंदर परफॉर्मन्स नंतर आपण चैतन्य आणि स्पृहा भिंगारडे यांचा छोटासा डान्स परफॉर्मन्स बघूया. घाटाला
पेशंटली थांबलेले असतात, त्यामुळे तुमच्या पेशन्ससाठी धन्यवाद. आणि 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 आता प्रवीण काकांना आपला नेहमीचा प्रश्न विचारूया. तुमचं वय काय? 60 वर्षांचे तरुण. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि प्रवीण काकांसाठी रत्नाकर मिंगारडे यांनी भेट दिली आहे आणि अगदी आत्ताच खिशात ठेवते त्यांच्याकडनं नंतर पार्टी घेऊ आपण. खूप सुंदर. खूपच छान. आता पुढच्या वर्षी आपल्याला प्रवीण काका आणि काकी हे नाचताना पण दिसणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या. आता पुढचा परफॉर्मन्स खूपच स्पेशल आहे, कारण इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर पहिल्यांदा विजय भिंगारडे स्टेजवरती येत आहेत. आणि फक्त तेच नाही, वेदांती वहिनी पण येते आणि वेदांती वहिनीमुळे आता ते हिम्मत करतायत. सो बघूया कसा त्यांचा जोडीचा परफॉर्मन्स होत आहे. जोरदार टाळ्या. मैना जाऊ नको दैना या इश्काच्या गोड गोष्टी. रात सारी आपली घाई नाही चांगली, रात सारी आपली घाई नाही चांगली, तुम्ही माझ्या
कसं गाणं चूज केलंय तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर ही मामाचीच मुलगी आहे. हा, आणि मामा इकडे आहेत. तर हिच्यासाठी म्हणजे हा मला मुंबईला भेटायचा तेव्हा हा हिच्यासाठी यायचा. हा, आणि तेव्हा काही माहिती नव्हतं आम्हाला. चोरीचा मामला मामाही थांबला. तर मामा काय करणार नाही का. खूप छान. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एक 100 रुपये. तर पुढचं काहीतरी वेगळंच आहे त्याच्यामुळे आता मी ते थांबते. तुम्ही बघालच. म्हणजे नाही मी तयारी बियारी काय केलेलीच नाही. म्हटलं आधी करत होतो आता ना, पण त्याला माहिती होतं माझ्या अंगात कला आहे तरी पण बोलला नाही तशी काय काहीच तयारी नाही. म्हणलं काय जाऊन करू काय. म्हणलं रागावला भरला. मग म्हटलं आता एवढा चिल्ला तर जातो. आणि नंतर काल मसाले पान खाऊन थुकायचं होतं बोलला. असा आलो आता. पण छान झाला आपला काल. सगळी व्यवस्था आपली जेवणाची, सगळा कार्यक्रम, गोंधळाचा कार्यक्रम. मागे एकदा कार्यक्रम म्हणजे आपला असाच गोंधळाचा झाला कार्यक्रम 6 वर्षापूर्वी. एक आजोबा आले होते. त्यांना आपला मुंबईवरून आले होते. त्यांना खूप सुंदर आवडलं. त्यामुळे आता परत 6 वर्षापूर्वी 3 वर्षांनी परत एक गोंधळ आला. त्यावेळी त्यांना परत फोन केला. तर तो फोन केला होता वैभवने फोन केला. आजोबाने फोन उचलला. वैभव बोलला, हाईस आजोबा, त्रैवासिक गोंधळ पुन्हा एकदा आलेला आहे तर तुम्हाला आवर्जून यायचं आहे. आजोबा खुश. आजोबानी 2-3 मित्रांना घेऊन आले. ते पण सगळे आजोबा गाडी घेऊन आले. गोंधळ आपला चालूच होता. उशिरा आले. तिथं बोलले आता गाडी तर आणली, पार्किंग करायला पाहिजे. बोले पार्किंग कुठे करायची. तर पार्किंग मध्ये बोलले कोणाला तरी विचारूया. तर तिथे आपले 2 जण विकी दादा आणि हर्षल दादा उभे होते. 2 गप्पा मारत बसले होते. बोलले आता हे सापडले, ह्यांना विचारूया पार्किंग कुठे आहे. बोलले हे बाळांनो आपल्या इथे पार्किंग कुठे करायचं आहे जरा सांगता का पार्किंग. मी हे 2 जण एक ह्या खिडकीतून एक त्या खिडकीतून. हा काका पार्किंग. काका 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 पार्किंग कुठे मी सांगतो ना काका. एक इकडून एक तिकडून. पहिले वाले काका आले ते तिने ओळखलं तुमच्यामध्ये काय बदल झाला ना तो ओळखला. हात खाली घ्या, पार्किंग सांगा कुठे आहे ते. मग त्यांनी पार्किंग केलं. आले मस्तपैकी दर्शन घेतलं. आणखी नंतर मग आपले जेवणाच्या व्यवस्थाकडे गेले. जेवण मस्त झालेलं. जेवण व्यवस्थित गेलं. बोलले आता आपल्याला हात धुवायला पाहिजे. पण कुठे आहे ते सापडत नाही. आपण कोणाला तरी विचारा. मग शोधत गेले. तिथं होते आपली मिनल वहिनी. बोलले हिला विचारूया कुठे आहे. बोलले बाळा जरा हात धुवायची व्यवस्था कुठे आहे जरा सांगतेस का. मिनल वहिनी आपल्या काय पाहिजे तुम्हाला. काका आजोबा जरा हात धुवायला पाणी. अच्छा पाणी छान आवाज आहे हो मुलीचा. पाणी सुद्धा गाण्यातच सांगते. सुंदर. अरे पाणी पाहिजे. पाणी मला माहित नाही. आजोबा बोलले माहित नाही तुला. मग एवढा तो लावला कशाला. माझ्या बोलले चला आपण दुसरीला विचारूया कोणाला तरी. कोण आहे तिथे एक कोणतरी होता मुलगा ऋतिक. बोले हे बाळा जरा इथं आम्हाला हात धुवायचा जरा सांगतोच का कुठे काय आहे पाणी हात धुवायला. बोले तुम्हाला पाणी पाहिजे का. एक काम करा तुम्ही इथून सरळ जावा. सरळ गेलात की तिथं मटणाचा बनवणारा एक माणूस आहे. त्याच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागे नाही त्याच्या पाठीमागून वळा. आणि वळला उजव्या साईडला वळला की परत पुढे या. पुढे आलं गुलाबजामुन वाला आहे बघा. अच्छा तिथे पण नाही. त्याच्या इथून लेफ्ट साईडला वळा. तिथून एक थोडस पुढे गेलात की तिथे एक माणूस उभा दिसेल तुम्हाला. त्याच्या बाजूला टाकी आहे. अच्छा त्या टाकीत तिथे पाणी संपलेलं आहे. तिथून एक पाकाडी जाती. शेट्यांचं घर माहितीये का तुम्हाला. अच्छा तिथे शेट्यांच्या इथे व्यवस्था केली का. तिथे पण नाही.
तिकडे पुढे गेलात तर एक उजव्या साईडला वळा, विहीर आहे, विहिरीत काढणं आहे, ते काढणं काढून हात धुवायचं आहे. आजोबा बोलले तुमची सगळी व्यवस्था सुंदर झाली बघा, जेवणाची सगळं कार्यक्रम गोंधळाचा. मग हात धुवायला एवढ्या तिकडे मग वाडीतल्या 2-3 रिक्षा तरी ठेवायच्या होत्या. बस हे एक मनोरंजन होतं, काल्पनिक आहे हे, सत्य काही नाहीये. बाकी धन्यवाद. कोणाची जर नावं आली ती योगायोगाने मग मनावर घ्यायचं नाहीये. धन्यवाद. त्यामुळे सगळ्या कलांचा आस्वाद घ्यायचा आपण. जोरदार टाळ्या. पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आधी, गेलं साधी गेली आधी, आता
संदेश भिंगाडे आणि स्वरा भिंगाडे यांचं एक डुएट गाणं आपण ऐकूया. ओके. तेरी याद आई
सर्व परफॉर्मन्स देत आहेत, मला पण असं वाटलं आपण पण काहीतरी म्हणावं, म्हणून मी आपला स्टेजवर 2 मिनिटं घेईन, जास्त घेणार नाहीये. बहिणाबाई चौधरींचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांची एक कविता आहे, ती अतिशय लोकप्रिय कविता आहे, बऱ्याचशा लोकांनी ऐकली पण असेल, पण मी एकदा म्हणून दाखवतो, मला ती आवडते म्हणून मी म्हणतो आहे. कवितेचं नाव आहे मी ताक पितो. मी ताक पितो, मी ताक पिणार, मला दूध नको, मला लोणी नको, दही नको, आणखी काही नको, मी ताक पितो, मी ताक पिणार. आजचे दूध हे उद्याचे दही आहे, उद्याचे दही हे परवाचे लोणी आहे, परवाचे लोणी हे तेरवाचे तूप आहे, परंतु ताक हे माझे ताक आहे, अनंत काळचे ताक आहे. ताकात शक्राची भाक आहे, अनंताची हाक आहे, दिव्यत्वाची झाक आहे. गेले जरी ताजेपण ताक हे ताक राहील, आणि शिळे झाले तरी शिळ्या कडीला ऊत येईल. मी ताक पितो, मी ताक पिणार. हा माझा भारत देश आहे. इकडे ब्रह्मदेश आहे, तिकडे अफगाणिस्तान आहे, बलुचिस्तान आहे, पाकिस्तान आहे, पोटात माझ्या ताकिस्तान आहे. ताक हे पाक आहे, सर्व पेयातील नाक आहे, मी नाकानेच ताक पिणार. मी ताक पितो, मी ताक पिणार. प्रतिभा माझी ताक घुसळते आहे, डेऱ्यामध्ये ताक घुसळते आहे, ताकात रवी बुडते आहे, बुडून बुडबुड करते आहे, तोऱ्यात हसते आहे, फेऱ्यात नाचते आहे, डेऱ्यात शून्याचे संशोधन करते आहे. काय तुम्ही पाहिली ताकाची चवी, जे न देखे रवी ते, जे न देखे कवी ते देखे रवी, अशी माझी रवी, अशी माझी रवी. मी ताक पितो, मी ताक पिणार. ताकात काय नाही, ताकात काय नाही, ताकात सर्व आहे, खरव आहे, निखरव आहे. पाहिले का कधी ताकाचे घुसळण, घुसळणारी पाहिले का कधी गवळण. घुसळघू घुसळघू नादामध्ये चूर आहे, ताकामध्ये ताकदूर ताकदूर ताकात तिच्यात सूर आहे. गुटुरगू गुटुरगू मी ताक पितो, मी ताक पिणार. कबुतरी बोल आहे, ताक दिन ताकात तिच्या ताल आहे. गीत आहे, संगीत आहे, भावना आहे, भाव आहे, अन बुद्धीचे तर ताकखाव आहे. मी ताक पितो, मी ताक पिणार. ताकातील जीवनसत्वे मानवत जाणे, म्हशीच्या रेडकाला त्याचे काय. ताक दिले तरी व्हाय, दूध दिले तरी व्हाय, एकच स्वाभिप्राय. ताक हे पारखून प्यावे, ताक हे फुरकून प्यावे. मी ताक पितो, मी ताक पिणार. नव्या युगाचा पाईक मी कट्टा आहे, नाविन्याचा गठ्ठा आहे. काय तुम्हा वाटते थट्टा आहे, अरे ताकाचा मी मठ्ठा आहे. उत्साह उन्नती आरोग्याचे ताकत्व झाले आहे, ताकत्वपणा ताकात माझ्या आले आहे. युगायुगांचे आले आहे, मी ताक पितो, मी ताक पिणार. धन्यवाद. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी.
आहे